मुंबईतील BMCने फेब्रुवारी महिन्यात मुंबई एअर ॲप हा लॉन्च केला होता आणि त्या ॲपवर अनेक जणांनी तक्रार दाखल केल्या होत्या। 10 महिन्यात जवळपास 384 वायू प्रदूषणाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत। मी सध्या BMC परिसरामध्ये आहे। आपण जर बघितलं BMCने फेब्रुवारी महिन्यात एक ॲप लॉन्च केला होता। त्या ॲपचं नाव आहे मुंबई एअर ॲप। या ॲपवर अनेक नागरिक आपल्या तक्रार दाखल करू शकतात। काही अडचणी असतात त्या देखील त्या ठिकाणी दाखल करू शकतात। मात्र 10 महिन्यात जवळपास 384 प्रदूषण तक्रारी ह्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत। त्यातील 348 निराकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने फेब्रुवारीमध्ये हा ॲप जो आहे तो लॉन्च केला होता। सरासरी 6 फेब्रुवारी ते 18 डिसेंबर म्हणजे आत्तापर्यंत बहुतांश नोंदवलेली जे तक्रारी आहेत त्या जवळपास 384 आहेत। त्यामध्ये एस वॉर्डमधील आहेत, त्यानंतर AK पश्चिम T आणि P उत्तरमधील आहेत, तसंच विक्रोली भांडूप यांचा देखील समावेश त्या ठिकाणी आहे। तसंच कुलाबा असेल, परेड असेल, नरिमन पॉईंट असेल, चर्चगेट, फोर्ट यांचा देखील ह्या ॲपमध्ये ज्या तक्रारी दाखल आहेत त्यांचा समावेश त्या ठिकाणी आहे। ह्या ॲपमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पर्यावरण विभाग संबंधित वॉर्डांना त्याची माहिती देतो आणि त्यानंतर पर्यावरण समिती जी आहे ती ह्या प्रदूषण जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाते। मात्र आता आपण जर बघितलं गेल्या 10 महिन्यात जवळपास 384 या वायू प्रदूषणाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत। त्यामुळे आता BMC असेल आता पुढचं पाऊल काय घेणार आहे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण की जर मुंबईमध्ये जर आपण बघितली हवेची गुणवत्ता ही जवळपास खालावत चालली आहे, वायू प्रदूषण मोठं होत आहे आणि त्याच्याच तक्रारी आता या ॲपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता BMC कुठलं पाऊल उचलणार, काय कारवाई करणार, हे प्रदूषण रोखण्यासाठी काय भूमिका घेणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अमित शिगवणसह मयूरज जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।